निर्णय असा काढण्यात आला होता की 9वी 10वीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्याचा निर्णय त्यांनी काढला होता। ते निर्णय आम्हाला समजता तात्काळ त्याच्यावर एक प्रतिक्रिया खरं म्हणजे ABP माझ्याच्या माध्यमातूनच मी दिली की अशा प्रकारचे निर्णय घेतले तर जवळजवळ 57 शाळा आणि जवळजवळ 6,500 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यांच्या शिक्षणावर गदा येते आणि अशा प्रकारचा निर्णय जो घेतलेला हा अत्यंत चुकीचा आहे। आणि म्हणून त्यावेळेस अनेक पालकसुद्धा माझ्याकडे आले होते आणि पालकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यावेळेस मी असा एक पालघर जिल्ह्यामध्ये ABP माझ्याच्या माध्यमातून एक आंदोलनाची भूमिका घेतली होती की जर हा जो निर्णय आहे हा त्वरित मुख्याधिकाऱ्यांनी मागे घेतला नाही तर पालघर जिल्ह्यातले सर्व पालक आणि विद्यार्थी आणि त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद उतरवून पुन्हा तलासरी चारोटीवरून हा लॉंग मार्च पुन्हा पालघरवर घेतला जाईल, अशा प्रकारचं एक मोठं आंदोलन तीव्र करू असं मी त्यावेळेस सांगितलं होतं। त्याचा परिणाम म्हणून पालघरचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच मला फोनवर संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की हा निर्णय आम्ही मागे घेतोय, आम्ही रद्द करतोय। हा निर्णय जो रद्द केलेला निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागतच करत आहोत। खूप चांगला निर्णय पुन्हा पालघरचे मुख्याधिकारी यांनी घेतलेला आहे, रानडे साहेब यांनी घेतलेला आहे आणि खरं म्हणजे याच्यामध्ये कायमस्वरूपी काहीतरी हा मार्ग निघाला पाहिजे। विद्यार्थी तर म्हणजे शिक्षणापासून वंचित राहणारच होते, परंतु त्यांना शिकवणारे शिक्षक आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते सुद्धा बेरोजगार। तुम्हाला सांगतो की खरं म्हणजे गेल्या काही वर्षापासून ते 6 आणि 7 हजार रुपये मानधनवर ते काम करत आहेत। आज 6 आणि 7 हजार रुपयामध्ये आपलं कुटुंब चालू शकत नाही, तरी ते परिश्रम घेऊन ते मेहनत घेत आहेत। म्हणून माझी विनंती आहे पालघर जिल्हाधिकाऱ्यांना की आणि मुख्याधिकाऱ्यांना की तुम्ही अशा प्रकारचे काही नियोजन केलं पाहिजे की कायमस्वरूपी त्यांना पगार आणि तोही वाढीव दिला पाहिजे आणि अशी तरतूद केली पाहिजे की ह्या शाळा बंद न होता शिक्षकांनाही कायमस्वरूपी पगार मिळाला पाहिजे आणि पूर्वीचा जो निर्णय होता तो लागू ठेवला पाहिजे।